Come students, today studied the remaining part of mango crops. मग काल आपण मँगो क्रॉप सुरुवात केली होती पाठीमागच्या लेक्चरला. त्यामध्ये जो प्रायमरी पार्ट आहे त्यामध्ये प्रामुख्याने बॉटनिकल नेम, सिनोनिम्स, त्याचबरोबर फॅमिली, ओरिजिन, युजेस, त्याचबरोबर सॉईल, क्लायमेट आणि महत्त्वाचं म्हणजे प्रॉपागेशन्स, हे पॉईंट्स आपण कवर केले होते. देन आपण व्हरायटी पाहत होतो. ज्या डिफरंट व्हरायटी आहेत, व्हरायटी आर क्लासिफाईड अकॉर्डिंग टू यूज, दॅट इज टेबल पर्पज, टेबल व्हरायटीज, ज्युसी व्हरायटीज, पिकल अँड प्रिझर्व व्हरायटी. देन इरेग्युलर बेरिंग अँड रेग्युलर बेरिंग, या 5 टाईपच्या व्हरायटी क्लासिफाय केलेल्या आहेत. त्यामध्ये फर्स्ट टेबल पर्पज व्हरायटी, जे इटिंग पर्पज, प्रामुख्याने हाय पल्पिंग व्हरायटी असतात किंवा त्यामध्ये पल्पचं प्रमाण गर थोडक्यात. त्यामध्ये कॅरेक्टर्स आपण पाहिलं की इट शुड बी द स्वीट सब ॲसिड टेस्ट विथ डिलाइटफुल पल्प, इट शुड बी रायपन स्लोली ड्युरिंग द स्टोरेज लाईफ. म्हणजे ज्या अल्फॅन्सो असेल, केसर असेल, नीलम असेल, तोतापुरी असेल किंवा मलिक असेल, मानकूर असेल, रत्ना असेल, ह्या ज्या डिफरंट व्हरायटी आहेत, इट इज यूज्ड फॉर द टेबल पर्पज, म्हणजे इटिंग पर्पजसाठी त्याचा प्रामुख्याने यूज केला जातो. देन सेकंड ज्युसी व्हरायटीज, ज्युसी पर्पज, ज्यूस पर्पज, आमरस थोडक्यात, ज्यूस, हे ज्यूस करण्यासाठी प्रामुख्याने पायरी, दूध फेडा यासारख्या व्हरायटीचा उपयोग केला जातो. बघा, जे पायरी असेल किंवा दूध फेडा जर द यूज्ड फॉर द ज्युसी व्हरायटी. दिस व्हरायटी शुड हॅव सॉफ्ट पल्प विदाउट फायबर. दिस व्हरायटी सॉफ्ट पल्प, गर जो असेल आतील तो एकदम सॉफ्ट आपल्याला आढळतो. त्याचबरोबर विदाउट फायबर्स प्रेझेंट असतात, विदाउट फायबर्स त्यामध्ये आढळतात आणि प्रामुख्याने ज्युसी फॉर द ॲग्रीबल फ्लेवर, त्यामध्ये ॲग्रीबल फ्लेवर्स त्या ठिकाणी आढळून येतो. ते नेक्स्ट पिकल पर्पज किंवा प्रिझर्व व्हरायटी. बघा, आंब्याचं लोणचं केलं जातं, त्यासाठी ज्या व्हरायटी आहेत त्या व्हरायटी त्यामध्ये सांगता येईल. द व्हरायटीज फॉर कर्नेल फॉर सावंतवाडी, करेल फ्रॉम सावंतवाडी फॉर द पिकल पर्पज, किंवा गोवासाजी पटेल अँड अमीन फॉर व्हाईट, त्यामध्ये प्रामुख्याने प्रिझर्व व्हरायटीसाठी यूज केलं. बघा, पिकल पर्पजसाठी कोणती व्हरायटी? करेल फ्रॉम सावंतवाडी, जे कोकणामध्ये सावंतवाडी आहे त्या ठिकाणी जे व्हरायटी त्यानुसार आपल्याला सांगता येईल. करेल फ्रॉम सावंतवाडी फॉर पिकल पर्पज, किंवा त्याचबरोबर गवासजी पटेल अँड अमीन फॉर द प्रिझर्वेटिव्स, त्यामध्ये इट हॅविंग द सोअर टेस्ट. बघा, आपण आंबेचे लोणचं तयार करता कसे असतात आंबे? सोअर म्हणजे आंबट, थोडक्यात आंबट त्या ठिकाणी असणं आवश्यक आहे. सोअर टेस्ट, सोअर म्हणजे आंबट, त्या ठिकाणी हे व्हरायटीज असतील त्या व्हरायटी त्या ठिकाणी यूज केले जातात. किंवा पिकल पर्पज असेल किंवा त्याचबरोबर जे टेस्ट आहे ती टेस्ट प्रामुख्याने थोडक्यात त्याचा जे स्मेल असेल किंवा टर्पेंटाईन कॅन बी यूज्ड फॉर द पिकल पर्पज. जे टर्पेंटाईन आहे त्या टर्पेंटाईनसारखं त्याचा स्मेल येत असतो. हे झालं पिकल पर्पज. देन इरेग्युलर बेरिंग व्हरायटी. इरेग्युलर म्हणजे वर्षाआड फळं येणे. बघा, काही व्हरायटीमध्ये काय होतात, दरवर्षी त्या ठिकाणी एव्हरी इयर्स त्या ठिकाणी बेरिंग किंवा फ्रुटिंग होऊ शकत नाही. अशा व्हरायटी कोणत्या सांगितल्यात? बघा, अल्फॅन्सो असेल, पायरे असेल, त्याचबरोबर दशहरी असेल, लंगरा असेल, सिंधू. सिंधू इज द सीडलेस व्हरायटी. बघा, इट इज अ डेव्हलप्ड बाय कोकण कृषी विद्यापीठ दापोली. महाराष्ट्रामध्ये जे दापोली युनिव्हर्सिटी आहे त्या ठिकाणी डेव्हलप झालेली सीडलेस व्हरायटी कोणती आहे? सिंधू. लक्षात ठेवा, जे सीडलेस व्हरायटी आहे, बऱ्याच वेळा हा सेंटेन्सवर या क्वेश्चन विचारला जातो, सीडलेस व्हरायटी ऑफ मँगो, तर ती कोणती असणार आहे? सिंधू. सीडलेस एकदम कुई असते, फक्त एकदम स्मॉल असते, त्यामध्ये नसल्यासारखीच अशा पद्धतीने ॲज कम्पेअर टू अदर व्हरायटी. या सीडलेस व्हरायटी कोणती सांगता येईल? तर त्या ठिकाणी सिंधू. कुठं डेव्हलप झालेले आहे? कोकण कृषी विद्यापीठ दापोली.
त्याचबरोबर हायब्रिड व्हरायटीसुद्धा एक सांगता येईल. त्यामध्ये रत्ना व्हरायटीसुद्धा हायब्रिड आहे. ते मँगोची हायब्रिड व्हरायटी आहे रत्ना, ती सुद्धा डेव्हलप पुढं झालेलं आहे दापोली या ठिकाणी. त्याचबरोबर दुसरी सिल्लेस व्हरायटी त्यामध्ये आपल्याला सांगता येईल सिंधू, हे त्यामध्ये लक्षात ठेवा. देन रेग्युलर बेरिंग व्हरायटी म्हणजे दरवर्षी फळं येणारी किंवा दरवर्षी फ्लावरिंग येणाऱ्या व्हरायटी कोणत्या आहेत? नीलम, तोतापुरी, आम्रपल्ली, मलिका अँड रत्ना. दरवर्षी त्या ठिकाणी हे आपल्याला रेग्युलर बेरिंग म्हणजे जे फ्रुटिंग्स असतील किंवा फ्लावर्सिंग असतील त्यामध्ये आढळणाऱ्या व्हरायटी कोणत्या आहेत? नीलम, तोतापुरी, आम्रपल्ली, मलिका आणि लास्ट रत्ना. या डिफरंट व्हरायटी आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतील. बघा, ज्या व्हरायटी आहेत ते क्लासिफाय नुसार केलेले आहेत अकॉर्डिंग टू यूज. टेबल पर्पज, ज्युसी व्हरायटी, पिकल अँड प्रिझर्व व्हरायटी असतील, रेग्युलर बेरिंग व्हरायटी, इरेग्युलर बेरिंग व्हरायटी, हे डिफरंट्स त्या ठिकाणी काय व्हरायटीचे टाईप्स आपल्याला सांगता येतील. देन नेक्स्ट प्लांटिंग मेथड अँड मटेरियल. बघा, जनरली आपण पाहतो क्रॉप्स कल्टिवेशन करत असताना जे फ्रूट क्रॉप्स आहेत ते फ्रूट क्रॉप्स काय ॲन्युअल प्लॅनिंग त्या ठिकाणी प्री प्लॅनिंग करणं आवश्यक आहे. कारण का जे ड्युरेशन आहे, जे ऑर्चर्ड किंवा जे बाग असेल त्याचे ड्युरेशन लॉंग ड्युरेशन्स त्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट किंवा इन्स्टॉलमेंट करणं केलं जातं. मग त्या ठिकाणी प्लांटिंगचं प्लॅनिंग करणं आवश्यक आहे. त्यामध्ये प्लांटिंग करत असताना आफ्टर फ्री ऑपरेशन्स जे काही लँड प्रिपेरेशन असेल त्यामध्ये प्रामुख्याने प्लाविंग असेल, हॅरेविंग असेल की मॅन्युअर मिक्सिंग असेल, हे जे डिफरंट फ्री ऑपरेशन्स केल्यानंतर त्या ठिकाणी लँड प्रिपेअर करत असताना प्लांटिंग द पिट्स म्हणजे खड्डे खोदणे. त्याची साईज सांगितली आहे बघा, 90 बाय 90 बाय 90 90 सेंटीमीटर डग ड्युरिंग द कधी इन समर मंथ. ते समर मंथमध्ये खड्डे खोदून घेतले जातात. त्याचबरोबर नेक्स्ट स्टेप काय असणार आहे? फिलिंग द पिट्स. त्या खड्डे भरले जातात. त्यामध्ये काय टाकलं जाईल तर प्रामुख्याने 20 to 25 किलो FYM और कंपोस्ट. त्या खड्ड्यामध्ये साधारण 20 ते 25 किलो FYM किंवा कंपोस्ट अँड टॉप सॉईल, जे काही टॉप सॉईल असेल ती सॉईल त्यामध्ये मिक्स केली जाते. आणि त्याचबरोबर टर्माइट कंट्रोलसाठी वाळवी लागू नये म्हणून, जे रूट्स असतील किंवा स्टेम असतील वाळवी लागू नये म्हणून त्या ठिकाणी काय केले जातात तर त्यामध्ये फोरेट 10G त्या ठिकाणी मिक्स केले जातात अप्पर लेअर ऑफ द सॉईल टू अवॉइड द टर्माइट्स. जे काय वाळवीचा प्रॉब्लेम आहे तो टाळण्यासाठी फोरेट पावडर असेल ते फोरेट्स त्या ठिकाणी मिक्स केले जातात. हे झालं प्रिपरेशन ऑफ पीट प्रिपेअर केली जाते. त्यानंतर प्लांटिंग शुड बी डन ड्युरिंग द समर सीझनमध्ये काय केले जातात? खड्डे किंवा पीट आहे ते पीट डग केलं जातात. आणि रेनी सीझनमध्ये किंवा त्या ठिकाणी प्लांटिंग केलं जातात. त्यामध्ये प्रामुख्याने इन कोकण रिजन प्लांटिंग शुड बी डन आफ्टर रेनी सीझन बिकॉज द हेवी रेनफॉल दॅट रिजन. इन फॉईल प्लांटिंग शुड बी डन किंवा फॉर द अर्थ बॉल्स किंवा रूटेड बॉल्स फॉर द ग्राफ्टेड डज नॉट ब्रेक. बघा, त्या ठिकाणी स्टोन ग्राफ्टिंग केलं जातं प्रामुख्याने. त्यामध्ये ते ग्राफ्टिंग युनियन आहे तो ब्रेक होणार नाही अशा पद्धतीने काय केलं जातात? अर्थ बॉल शुड बी सीन दॅट द अर्थ बॉल किंवा रूटेड बॉल्स त्या ठिकाणी हे पद्धतीने जे ग्राफ्टिंग आहे ते ग्राफ्टिंग ब्रेक होणार नाही किंवा तुटणार नाही किंवा मोडणार नाही अशा पद्धतीने त्या ठिकाणी प्लांटिंग करणं आवश्यक आहे. दिस प्लांटिंग इज डन इन द इव्हिनिंग हवर्स. साधारण संध्याकाळच्या वेळेस किंवा दुपारनंतर त्या ठिकाणी हे प्लांटिंग त्या ठिकाणी केलं जातं. आता प्लांटिंग करत असताना दुसरं एक प्रिकॉशन घेणं आवश्यक आहे. जे ग्राफ्टिंग युनियन असेल, ज्या ठिकाणी ग्राफ्ट केलेलं आहे म्हणजे कलम केलेला आहे, ते कलम केलेला भाग आहे तो शुड नॉट बी ब्युरिड इन टू द सॉईलमध्ये तो बुडला नाही पाहिजे किंवा सॉईल त्याला टच नाही झाली पाहिजे. अशा पद्धतीने काय केले जातात ते प्लांटिंग करणं आवश्यक आहे. शुड बी गिवन द रेग्युलर इरिगेशन्स इमिडिएटली आफ्टर प्लांटिंग. म्हणजे प्लांटिंग मेथडमध्ये प्रामुख्याने काय केलं जातं थोडक्यात तर ते रेनी सीझनमध्ये प्लांटेशन केले जातात. समर सीझनमध्ये लँड प्रिपेअर केल्यानंतर त्यामध्ये प्रामुख्याने पीट डग केले जातात. त्याचं जी साईज असेल ती किती असणार आहे? 90 बाय 90 सेंटीमीटर. त्यामध्ये फिलिंग द पिट्समध्ये काय FYM असेल किंवा कंपोस्ट असेल 20 ते 25 किलो पर पीट त्या ठिकाणी प्लांटेशन केले जातात. त्याचबरोबर त्या ठिकाणी प्लांटेशन करण्यासाठी 10 ग्रॅम
फोरेट पावडर 10G फोरेट पावडर्स त्या ठिकाणी काय केले जाते अप्लाइड फॉर कंट्रोलिंग किंवा प्रिव्हेंटिव्ह मेजर फॉर द टर्माइट्स. त्यानंतर प्लांटिंग करत असताना प्रिकॉशन्स दुसरी कोणती घ्यावी लागते, जे ग्राफ्टिंग युनियन आहे ते डज नॉट व्युरेंट इन टू द सॉईलमध्ये ते बुडलं नाही पाहिजे किंवा टच नाही झाला पाहिजे सॉईलचा. अशा पद्धतीने काय केले जातात प्लांटेशन केले जातात. आणि प्लांटिंग केल्यानंतर इमिडिएटली आफ्टर प्लांटिंग गिव्ह द इरिगेशन्स, त्या ठिकाणी इरिगेशन्स देणं आवश्यक आहे. आता प्लांटेशन केल्यानंतर आफ्टर केअर त्या ठिकाणी केअर घेणं आवश्यक आहे. आता कोणती केअर घेणं आवश्यक आहे त्यामध्ये बघा, आफ्टर प्लांटिंग त्या ठिकाणी जे मॉइश्चर असेल सॉईल मॉइश्चर ते युनिफॉर्म मॉइश्चर लेवल त्या ठिकाणी मेंटेन करणं आवश्यक आहे. म्हणजे काय करणं आवश्यक आहे, वॉटर स्टॅग्नेशन असेल म्हणजे त्या डिगमध्ये किंवा पीटमध्ये पाणी साठून राहत असेल, वॉटर स्टॅग्नेशन म्हणजे काय पाणी साठून राहणे असेल. थोडक्यात सॉईल ड्रेन असणं आवश्यक आहे. जे आपण सॉईलच्या बाबतीत पाहिलं वेल ड्रेन सॉईल त्या ठिकाणी असणं आवश्यक आहे. शूड बी अवॉइडेड म्हणजे स्टॅग्नेशन म्हणजे काय पाणी साचून राहणे, वॉटर लॉगिंग कंडिशन होणे, हे कंडिशन आहे ते टाळणं आवश्यक आहे. यूज द टॅच फॉर लोकली अवेलेबल मटेरियल. काही ठिकाणी काय केलं जातात, हाय सनलाईट अशा कंडिशनमध्ये त्या ठिकाणी टॅचिंग म्हणजे काय शेकरणे वरच्या बाजूने फॉर सनबर्न म्हणजे सूर्यप्रकाशापासून हाय सनलाईट असेल ते सनलाईटला प्रोटेक्टिव्ह म्हणून त्या ठिकाणी काय केलं जातात, तर जे टॅचिंग मटेरियल असेल ते गवत असेल ड्राय ग्रास असेल ते ड्राय ग्रास त्या ठिकाणी प्रोटेक्शन म्हणून फॉर द सिलिंग फॉर द हॉट अँड ड्राय सन, ते थोडक्यात सूर्यप्रकाश हाय सनलाईट असेल त्यापासून काळजी घेण्यासाठी त्या ठिकाणी ड्राय ग्रासेस असतील त्याला टॅच म्हटलं जाईल किंवा टॅचिंग मटेरियल असेल ड्राय ग्रास असेल ते ड्राय ग्रास त्या ठिकाणी कवर केले जातात टू प्रोटेक्ट द सन. इन इनिशियली 2 to 3 year प्लांटिंग टू प्रोटेक्ट फ्रॉम द सन हीट किंवा समर हीट असेल, कवरिंग द स्टेम ड्राय ग्रास और स्ट्रॉ म्हणजे ड्राय ग्रास असेल किंवा स्ट्रॉ असेल त्याच्या साहाय्याने ते कवर करणं आवश्यक आहे. साधारण पहिले 2 to 3 year म्हणजे त्या प्लांटची ग्रोथ असेल किंवा डेव्हलपमेंट असेल थोडक्यात व्हिजिटेटिव्ह बऱ्यापैकी त्या ठिकाणी ग्रोथ होईपर्यंत सुरुवातीचे 2 ते 3 वर्ष त्या ठिकाणी काळजी घेणं आवश्यक. ते नेक्स्ट मॅन्युरिंग. द क्रॉप शूड बी मॅन्युअर फॉर द रेग्युलर. या ठिकाणी बघा मॅन्युरिंग हे सुरुवातीला रेग्युलरली देणं आवश्यक आहे. त्यामध्ये प्रामुख्याने जे मंथ आहेत ते प्रामुख्याने जून जुलै असेल, सप्टेंबर ऑक्टोबर जानेवारी फेब्रुवारी एफर्ट्स फॉर टू मेड द डेव्हलपमेंट ऑफ फ्रेमवर्क म्हणजे त्या झाडाचा किंवा त्या प्लांटचा सांगाडा भरपूर प्रमाणात त्या ठिकाणी फांद्या असतील ते फांद्या मेंटेन करणं आवश्यक आहे किंवा लूज असतील. थोडक्यात काय त्या झाडाची कॅनॉपी स्ट्रक्चर असेल, ग्रोथ असेल, स्ट्रक्चर असेल ते वेल डेव्हलप होणं आवश्यक आहे. दॅट इज गुड फ्रेमवर्क त्या ठिकाणी मेकिंग करणं आवश्यक आहे. रिकमेंडेड फर्टिलायझर व्हेजिटेटिव्ह ग्रोथ वाढण्यासाठी त्या ठिकाणी जे डिफरंट रिकमेंडेड फर्टिलायझर डोस आहेत त्यामध्ये प्रामुख्याने मॅन्युअर्स असतील किंवा फर्टिलायझर्स असतील ते फर्टिलायझर्स त्या ठिकाणी अप्लाइड करणं आवश्यक आहे. इट इज अ डिपेंडिंग अपॉन द बेसिक एज ऑफ द क्रॉप. जे काय बेसिक एज असेल दॅट इज फर्स्ट इयर सेकंड इयर ओल्ड असेल किंवा 3 to 5 year ओल्ड क्रॉप असेल 8 to 10 year ओल्ड क्रॉप असेल किंवा 10 year आणि ऑन अशा पद्धतीने त्या ठिकाणी फ्लो चार्ट त्या ठिकाणी दिलेलं आहे बघा. एज ऑफ क्रॉप, त्याचबरोबर FYM किलो पर प्लांट, त्याचबरोबर नायट्रोजन इन ग्राम. नायट्रोजन कशामध्ये ग्राममध्ये सांगितलं आहे, किलोमध्ये नाही ग्राम. नायट्रोजन फॉस्फरस पोटॅश इन ग्राम पर प्लांट. एका प्लांटसाठी त्या ठिकाणी हा फर्टिलायझर्स ॲप्लिकेशन केलं जातं बघा. फर्स्ट इयर ओल्ड क्रॉपसाठी काय 10 किलो FYM, 20 ग्रॅम नायट्रोजन, 18 ग्रॅम फॉस्फरस आणि त्याचबरोबर 50 ग्रॅम पोटॅश हा पर प्लांट त्या ठिकाणी ॲप्लिकेशन्स केले जातात. देन नेक्स्ट सेकंड इयर प्लांट दॅट इज 15 किलो FYM, 50, 27, 75 ग्रॅम NPK पर प्लांट सेकंड इयर ओल्ड प्लांट. देन 3 to 5 year old plant that is 25 kilo FYM, 100 gram, 36 gram and 100 gram NPK रिस्पेक्टिवली पर प्लांट त्या ठिकाणी अप्लाइड केले जातात. देन नेक्स्ट 8 to 10 year 50 किलो नायट्रोजन 50 किलो
FOM 400 gram nitrogen, 144 gram phosphorus, and last 400 gram पोटॅश पर प्लांट तो रिकमेंडेड फर्टिलायझर्स त्या ठिकाणी अप्लाइड केले जातात. देन 10 year ओल्ड आणि अबाव असे प्लांट क्रॉप असतील एजचे, त्यामध्ये 75 किलो FOM, 500 ग्रॅम नायट्रोजन, 360 ग्रॅम फॉस्फरस आणि 750 ग्रॅम पोटॅश हा रिकमेंडेड फर्टिलायझर डोस त्या ठिकाणी अप्लाइड केला जातो. तो इन द एअर साधारण मॅन्यूल शुड बी गिवन इन द मंथ ऑफ, कोणत्या मंथमध्ये अप्लाइड केले जातात, मान्सून सीझनमध्ये साधारण जून जुलै सप्टेंबर ऑक्टोबर, आणि लास्ट समर सीझनमध्ये जानेवारी फेब्रुवारी. हे 3 टायमिंग किंवा 3 टाइम्सला किंवा 3 मंथमध्ये त्या ठिकाणी हे फर्टिलायझर्स जे काय कशासाठी दिले जातात, एफर्ट आर मेड टू डेव्हलप द गुड फ्रेमवर्क, त्या झाडाचा सांगाडा व्यवस्थित वाढण्यासाठी त्या ठिकाणी हे फर्टिलायझर डोस अप्लाइड केले जातात. द नेक्स्ट पॉईंट इरिगेशन्स. आता इरिगेशन्समध्ये प्रामुख्याने जे क्रॉप्स इमिडिएटली प्लांटेशन केल्यानंतर इमिडिएटली इरिगेशन्स देणं आवश्यक आहे. इरिगेशन मॅनेजमेंट इन ड्राय एरिया द लेस हा इन रेनफॉल, ज्या कंडिशनमध्ये लेस रेनफॉल आहे, हेवी सॉईल आहे, अशा कंडिशनमध्ये फर्स्ट इरिगेशन जस्ट आफ्टर प्लांटिंग ऑफ क्रॉप्स, म्हणजे समर सीझनमध्ये फर्स्ट इयरला त्या ठिकाणी साधारण 2 to 5 years इरिगेशन शुड बी गिवन ॲज अ इंटरवल, दॅट इज 4 to 5 days. जे समर सीझनमध्ये सुरुवातीच्या काळामध्ये साधारण जे इंटरवल म्हणजे आज पाणी दिल्यानंतर लगेच त्या ठिकाणी 4 ते 5 दिवसांनी त्याला इंटरवल म्हटलं जातं, म्हणजे 4 ते 5 दिवसांनी वॉटर ॲप्लिकेशन्स करणं आवश्यक आहे. समर सीझनमध्ये ते क्रॉप्स प्लांटेशन केल्यानंतर गिवन इरिगेशन्स इंटरवल्स दॅट इज 4 to 5 इंटरवल्स मीन्स आज पाणी दिल्यानंतर 4 ते 5 दिवसानंतर लगेच सेकंड इरिगेशन्स ॲप्लिकेशन करणं आवश्यक आहे. इन केस ऑफ रेनफीड क्रॉप इन सितू प्लांटिंग इज डन, मँगो डज नॉट रिक्वायर रेग्युलर इरिगेशन, म्हणजे ज्यावेळेस क्रॉप्स प्लांटेशन केले जातात कोणत्या कंडिशनमध्ये, रेनफीड क्रॉप, म्हणजे रेनफीड क्रॉपमध्ये हे क्रॉप्स कल्टिवेशन करत असताना डज नॉट रिक्वायर्ड रेग्युलर क्रॉप. रेनफीड म्हणजे पावसावर अवलंबून आहे, त्या ठिकाणी वॉटर ॲप्लिकेशन करण्याची फॅसिलिटी असत नाही, त्यामुळे त्या ठिकाणी रेग्युलर इरिगेशन्स देणंसुद्धा त्या ठिकाणी अडचण किंवा त्या ठिकाणी वॉटर अवेलेबिलिटीची अडचण येऊ शकते. द फ्रिक्वेन्सी ऑफ वॉटर रिक्वायरमेंट शुड बी ॲडजस्टेड अकॉर्डिंग टू, जे वॉटर रिक्वायरमेंटची फ्रिक्वेन्सी आहे कमी जास्त प्रमाणात ते कशावर अवलंबून आहे, तर प्रामुख्याने सॉईल कंडिशन आणि त्याचबरोबर क्लायमॅटिक कंडिशन. जे काही सॉईल कंडिशन असेल त्या डिफरंट अलेबल टू लॅट्रेटिक सॉईल असेल, असे सॉईलच्या डिफरंट कंडिशन्स आहेत त्यानुसार वॉटर रिक्वायरमेंट करणं आवश्यक आहे किंवा त्याची ग्रोथ अँड डेव्हलपमेंट होणे सुरुवातीच्या काळामध्ये साधारण 4 ते 5 दिवसांनी वॉटर ॲप्लिकेशन्स करणं आवश्यक आहे. देन नेक्स्ट इंटरक्रॉपिंग. आता इंटरक्रॉपिंग म्हणजे काय सांगता येईल आपल्याला, तर त्यामध्ये प्रामुख्याने जे क्रॉप्स आहेत, मेन क्रॉप कोणता असणार आहे, मँगो क्रॉप, त्यामध्ये आंतरपिके घेतली जातात ड्युरिंग द सुरुवातीचे किंवा फर्स्ट 8 to 10 years इंटरक्रॉप शुड बी टेकन फॉर द. हे कधी घेतले जातात, तर फॅसिलिटी ऑफ इरिगेशन, त्या ठिकाणी इरिगेशन्स अवेलेबल असेल, पाणी अवेलेबल असेल, तर त्यामध्ये जे शॉर्ट ड्युरेशन क्रॉप्स आहेत, म्हणजे ॲन्युअली क्रॉप्स असतील, वर्षामध्ये मॅच्युअर होणारे क्रॉप असतील, त्यामध्ये प्रामुख्याने पपई असेल, पायनॅपल असेल किंवा अदर व्हेजिटेबल्स क्रॉप असतील, कॅन बी ग्रोन इन इंटरक्रॉप्स. इंटरक्रॉप म्हणजे काय, आंतरपिके. ग्रोईंग ऑफ 11वीमध्ये आपण त्याची डेफिनेशन पाहिली आहे, इंटरक्रॉप्स ग्रोईंग ऑफ 2 or more क्रॉप्स सायमल्टेनियसली ऑन सेम पीस ऑफ लँड इन अ डिफाईन्ड रो पॅटर्न. त्या ठिकाणी इंटरक्रॉपिंग्स हे त्या ठिकाणी एकाच फील्डमध्ये त्या ठिकाणी एकापेक्षा जास्त क्रॉप्स कल्टिवेशन केले जातात, त्यालाच काय म्हटलं जातं, इंटरक्रॉपिंग. या पद्धतीने जे क्रॉप कल्टिवेशन प्रॅक्टिसेस आहेत, ते क्रॉप कल्टिवेशन प्रॅक्टिसेस आपल्याला जे मँगोचे आहेत, महत्त्वाचं प्लांटेशन असेल किंवा त्याचबरोबर आफ्टर केअर असेल, त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे इरिगेशन पार्ट असेल, हे जे पार्ट्स आहेत ते त्या ठिकाणी महत्त्वाचं काम किंवा त्याचबरोबर करणं आवश्यक आहे. देन नेक्स्ट
प्लांट प्रोटेक्शनमध्ये काय असणार, डिफरंट पेस्ट अँड डिसीजेस. पेस्ट म्हणजे काय, द बायोलॉजिकल एजंट विच इज हार्मफुल टू प्लांट अँड ह्युमन बिईंग. ते पेस्ट ज्या डिफरंट पेस्ट आहेत त्या डिफरंट पेस्ट त्या ठिकाणी आपल्याला सांगता येतील की बाबा त्या ठिकाणी जे डिफरंट पेस्ट आहेत ते क्रॉपला डॅमेज करत असतात. क्रॉपबरोबर काही पेस्ट असे असतात ते फ्रूटला डॅमेज करत असतात. ते त्या ठिकाणी त्याचं नेचर ऑफ डॅमेज किंवा त्याचबरोबर कंट्रोल मेजर हे सुद्धा पाहणं आवश्यक आहे. त्यामध्ये बघा फर्स्ट जे क्रॉप्स पेस्ट आहेत, मँगो हॉपर असेल, मिलीबग्स असतील, बार्क इटिंग कॅटरपिलर्स आणि महत्त्वाचं म्हणजे फ्रूट फ्लाय, जे फ्रूटवर जे आढळते ते फ्रूट फ्लायज त्या ठिकाणी आपल्याला सांगता येतील. थँक्यू स्टुडंट. रिमेनिंग पार्ट आपण पुढच्या लेक्चरला पाहूया.